निसर्गरम्य डोंगर माथ्यावरचं अद्वितीय मंदिर. हिरव्यागार झाडांनी व्यापलेल्या डोंगर रंगातून जाणारा शांत पायवाटेचा मार्ग, पक्ष्यांचा गोड गाणारा नाद, वाऱ्याची मंद झुळूक आणि डोंगर कपारीमधून येणारी निसर्गाची सुरेल धूळ, या सगळ्यात दडलेलं हे मंदिर म्हणजे चौराई मातेचं मंदिर. नमस्कार मंडळी, वेलकम टू संजूराम व्लॉग्स. तर महाराष्ट्राच्या विविध छटा या मोहिमेअंतर्गत 5 मिनिटाची व्हिडिओ आपण काढतोय आणि त्यात आलेलो आहे आज आपण चौराई देवीच्या मंदिर असणार आहेत, त्याच्याकडे आपण जाऊन शूट करणार आहोत. त्याची हिस्ट्री आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज जाऊया आपण चौराई देवीकडे. सुरुवात करतोय, साधारण अर्ध्या तासाचा ट्रेक असणार आहे. चला तर मग. खरं तर मंदिराची कमान पाहून महाराजांच्या दुर्गांची आठवण झाली. दगडी कमानीमधनं आम्ही आत गेलो. तिथेच असलेल्या देवीच्या वाहनाचे दर्शन झाले, म्हणजे सिंहाचे दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ झालो. खरं तर सुरुवात सकाळी झाली होती ही पुण्यातनं. सोमाटणे फाट्याला आल्यानंतर त्यापुढेच असलेल्या एमरलँड रिसॉर्टच्या बरोबर मागच्या बाजूला या ट्रेकची सुरुवात होते. घनदाट जंगल, आजूबाजूला येणाऱ्या मोरांचे आवाज, हे सर्व अनुभव घेत आपण पुढे निघालो. 5 मिनिटाचा ट्रेक करून आलो. 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. चढाई संपली की एक प्लेन रस्ता येतोय आणि प्लेन रस्ता आल्यानंतर तुमच्या उजव्या साईडला हे अशा प्रकारचं मनमोहक स्वरूप आहे. तुम्ही पाहू शकता तळेगावचं तिथं लेक दिसतोय. मंडळींनो, खरं तर हिरवेगार झाडांची दाट रांग, पक्ष्यांचे गोड आवाज, डोंगर रांगेमधले कीटक, तसेच मंद वाऱ्याची थंड झुळूक हे पाहून मन संमोहित झाले. तर मंडळींनो, ज्यावेळेस आपण ट्रेक करत वर येतो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डस्टबिन तर भेटतीलच, पण इथं सूचनाचा फलकही लावलेला आहे. तर देवाची आरती ही साधारण सकाळी 7 वाजता ते दुपारी 7 वाजता एकदा होते, 12 वाजता होते आणि सायंकाळी 6 वाजता होते. सॉक्स मोजे घालून जाऊ नयेत, पूर्ण पोशाख परिधान करावा आणि शांतता राखावी. बाकी खरं तर ह्या गोष्टी कॉमन सेन्सच्याच भाग आहेत, पण तरी पुन्हा एकदा जाणीव करून देतो की एवढा शांत ट्रेल आहे, इथं कुठंच घाण नाही करावी. जर आपल्याबरोबर काय आणलं असेल प्लॅस्टिक वगैरे तर आपण परत घेऊन जावे. साधारण 30 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण मंदिराच्या दुसऱ्या कमानीपर्यंत आलो होतो. मंदिराचं पहिलं दर्शन हे त्या पुढं आल्यानंतरच भेटलं होतं. फार सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण होतं. अख्ख्या ट्रेकमध्ये जागोजागी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपण मंदिराच्या मेन कमानीला पोहोचलो होतो. मंदिराच्या कमानीसमोर देवीचे वाहन सिंहाचे दर्शन झाले. मनोभावे पाया पडून आपण मंदिराकडे कूच केली. खरं तर अर्धा तासच्या ट्रेलमध्ये देवीचे रूप पाहण्यासाठी मन फार अस्थिर झाले होते. डोंगराच्या कडावर वसलेल्या स्वयंभू मूर्तीचे स्वरूप पाहून मन अगदी भारावून गेले. स्वयंभू असणाऱ्या देवीचे स्वरूप जर तुम्ही नीट पाहिले तर फार वेगळे होते. संजीवनीने हळदी कुंकू वाहून देवीच्या पाया पडल्या. देवीच्या मूर्तीच्या बरोबर मागच्या बाजूला पाषाण तर झाडांच्या फांद्याही तुम्हाला दिसून येतील. नमस्कार, मी सुधीर दिलीप मुरे, चालू वर्षीचा श्री चौराई देवी उत्सव समितीचा अध्यक्ष आहे आणि उत्सव समितीच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरातील सर्व कार्यक्रम असतील त्यामध्ये ग्रामदैवत आमचं चौराई देवीची यात्रा असते आणि आजपासून चालू होणारा नवरात्रोत्सव, त्यामध्ये 10 ते 11 दिवस, आत्ता यावर्षी 11 दिवसाची नवरात्र आहे. 11 दिवसाचे सर्व कार्यक्रम उत्सव समितीच्या माध्यमातून अतिशय थाटामाटात आणि उत्साहात या ठिकाणी साजरे होतात. आपलं जी देवी आहे अतिशय प्राचीन आणि स्वयंभू असणारी देवी, सर्वांच्या नवसाला पावणारी देवी, अतिशय जागृत देवस्थान या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. सर्वांनी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. दादा, एक फार छान वाटलं, तर समिती सगळ्या गोष्टी मॅनेज करते. बरोबर. तर बऱ्याच वेळा मंदिरात जाण्यात प्रत्येक ठिकाणी मला कचरा पेटी दिसते. बरोबर. प्रत्येक टप्प्यावर आहे. बरोबर. 1-2 ठिकाण सोडले तर बाकी सगळीकडे मला स्वच्छता दिसते.
म्हणजे आता उत्सव चालू आहे तर बरीच संख्या वाढणार आहे. बरोबर. जर येणार कचरा टाकू नये म्हणून तिथेही जे पवित्र आतापर्यंत देवाचं जपलेलं आहे तेच आपण इथे जपू. 100% उत्सव समिती एक प्रयत्न करत असते स्वच्छता राखण्याचा, या धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखण्याचा एक प्रयत्न करत असते. तरीही येणाऱ्या भाविकांच्या मानसिकतेत तो बदल घडला पाहिजे, जेणेकरून आपण समजा डोंगरावर येतोय, कचरा ज्या गोष्टीतून होतोय त्या कचरा होणाऱ्या गोष्टीत जर टाळल्या तर डोंगरावर निश्चितपणे त्याचं होणार नाही. आपण येऊन जाणार, पण आपल्यानंतर या जंगलामध्ये राहणारे जे वन्यजीव आहेत त्या वन्यजीवांनाही त्या गोष्टीचा त्रास होता कामा नये. अशा पद्धतीचं जर सर्वांनी मानसिकता जर बाळगली तर निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अतिशय स्वच्छ हा डोंगर दिसेल. उत्सव समिती निश्चितपणे प्रयत्न करते पावित्र्य राखण्याचा, स्वच्छता राखण्याचा. जसं तुम्ही आता सांगितलं की ठिकठिकाणी आपण कचरा डबे बसवलेले आहेत, कचऱ्याची विल्हेवाट पण आपण जो काही कचरा असतो तो आपण गावामध्ये घेऊन त्याची विल्हेवाट लावतो. पण तरी येणाऱ्या भाविकांनी त्याचं एक पावित्र्य मनामध्ये ठेवून ती एक शिस्त स्वतःला लावून घेतली तर अधिक त्याच्यात मानसिकता तशी ठेवली पाहिजे. देवस्थानाचे आदरातीर्थ आपण स्वीकारून परतीच्या मार्गाला निघालो. कमानीच्या आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक छोटंसं मंदिरही आहे. तिथं आपण दर्शन घेतले आणि आलेल्या वाटी परत निघालो. खरं तर एक विशिष्ट पाहिलेली गोष्ट दाखवायची होती. उन्मळून पडलेल्या झाडाच्या आडव्या झालेल्या फांद्यांवरही सरळ काही उंच फांद्या आलेल्या होत्या. फार सुंदर दिसत होतं. मंडळींनो, डोंगर माथ्यावर असलेल्या चौराई देवीचे हे मंदिर तुम्हाला नक्कीच आवडले असणार. असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.